नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिलाईच्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत, जे नवीन शिकणाऱ्यांना खूप उपयुक्त होणार आहे. त्यातली माझी पहिली टिप्स आहे, कटोरीला टोक येतं. त्यासाठी आपण काय करायचं ते पाहूया. जो तुमचा टक्स आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे माप. आता टक्स देताना काय करायचे तुम्हाला हे पहा. आता तुम्हाला मी टक्सची रेष काढून दाखवते. हे पहा, अशी आपण असा टक्स देतो, तर असा न देता थोडासा आतमध्ये वक्राकार द्यायचा आहे. लक्षात घ्या, असा राऊंड शेपमध्ये थोडासा असा द्यायचा आहे. असा दिल्याने काय होणार आहे, तुमचा हा जे टोक आहे ते हे आतमध्ये जाणार आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, अजिबात टोक वर नाही आहे, हे टोक आतमध्ये गेलेलं आहे. आता दुसरी टीप आहे, हा टक्स जो आहे तो एक साईडला जातो. आता यासाठी काय करायचे आपल्याला, आता याला पहिले टक्स न देता आपण ही जोडून घ्यायची साईडने. अशा पद्धतीने ही जोडली. आता काय करायचं आपल्याला, या शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि तसंच याचा देखील असा मध्य काढायचा आपल्याला. घडी घालून म्हणजे हा टक्सचा जो टोक आहे, जो मध्य आहे, तो बरोबर या लाईनीत येणार आहे. आपली अशी रेष आखून घ्यायची त्याला. आणि त्यानंतर आपल्याला टक्स द्यायचा आहे. हे पहा, अगदी कडेला न जाता बरोबर मध्यावर आलेली आहे ती. तुम्ही पाहू शकता, याचा सेंटरच हा इथं मध्ये येतो. त्यामुळे आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे शोल्डरचा आणि त्याला खूण करून तिथे आपला टक्स पॉईंट टाकायचा आहे. त्यानंतर आपली तिसरी टिप्स आहे, आपण ही जेव्हा कटोरी जोडतो ना, ती खालून न जोडता वरून जोडायची.
जर आपण कटोरी खालून जोडली, समजा आपण हे पहा खालून जोडली आणि ती एक्स्ट्रा राहतीच आहे थोडीफार, अर्धा इंच कमी होणार राहते. तुम्ही जेव्हा इथून हे कट करता तर इथं गळारुंदी वाढती आपली, आणि ती गळारुंदी वाढल्यामुळं काय होतं, आपलं ब्लाऊज गळतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, कटोरी जोडतानाही वरून खाली जोडायची, जसे की मी तुम्हाला दाखवते आता इथे. आणि आपल्या गळ्याचं सुद्धा गळा व्यवस्थित होतो आणि गळारुंदी देखील वाढत नाही. आता आपली चौथी टिप्स आहे, जेव्हा आपण पाठीला टक्स घेतो अस्तरचे ब्लाऊज असताना, आता हे सिंथेटिक कापड आहे, हे खूप सुळसुळ आहे, हो की नाही. तर आपण इथे जेव्हा टक्स घेतो ना हा असा, तर हा खाली सुटतो. हे जे खालचं कापड आहे हे सुटतं. त्यासाठी काय करायचं आहे, अगदी सोपी ट्रिक आहे पण खूप यूजफुल आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले ही जी रेष आखली आहे टक्सचं, जो आपण रेष आखलेली टक्सची, तिथे सरळ रेष देऊन मध्ये आपण रेष आखून घ्यायची आणि त्याला शिलाई मारायची मधोमध. आता आपण इथून टक्स घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, अजिबात कापड निसटलं नाही आहे, दोन्ही कापड अगदी शिवणीत आले आहे. तर आपली पाचवी आणि महत्त्वाची टिप्स, जेव्हा आपण हे टक्स देतो तेव्हा ही खाली ही रुंदी कमी होते आणि वरच्या बाजूला ही रुंदी जास्त होते. जेव्हा आपण ही पट्टी लावतो, पाठीची पट्टी लावतो, त्यावेळेस ही वरच्या बाजूनी कमी होते, कारण ही आपली सरळ पट्टी असती, ती ताणत नाही, त्यामुळे वर कमी होतं, खाली इथे जास्त होतं. त्यामुळे काय करायचं, आपण इथे जेव्हा आपण टिप देतो त्यावेळेस इथं 2 चुना घ्यायच्या आणि त्यानंतर मग टिप मारायची. दुसरी याचीच आणखीन एक दुसरी टिप आहे, इथे आपण पहिले टिप मारून घ्यायची.
तुम्ही पाहू शकता, आपण नुसती वरून सिंगल टिप मारली होती या पट्टीला न जोडता याला. त्यामुळं काय झालं, ती सिंगल पातळ पट्टी असल्यामुळं ती थोडी आकसली गेली, थोड्याशा चुनासारख्या पडल्या त्याला. त्याच्यामुळं आपल्याला इथे वरपर्यंत आपण इथं चून नाही घेतली तरीसुद्धा ही अगदी व्यवस्थित, कुठेही कमी पडली नाही किंवा ओढल्यासुद्धा जात नाही. नाही तर जेव्हा आपण चून जर नाही घेतली तर ओढल्या जाते. तर आता हे चून न घेतासुद्धा आपल्याला ही पट्टी अगदी व्यवस्थित बसली आहे. आता आपण याला मोठी 5 नंबरची टिप मारायची आणि हात शिलाई करायची. पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित सगळीकडे बसली आहे ती. आपण इथे चूनही घेतली नाही आहे. चून घेतल्यानंतर सुद्धा ही अशीच बसती, पण चून न घेता देखील ही अशी बसली. आता आणखीन शेवटची ट्रिक आहे. जेव्हा तुम्ही नॉट बनवता दोरी, ती बनवल्यानंतर इथून खाली लवकर बाहेर येत नाही. त्यासाठी ची ट्रिक आहे ही. नेहमीप्रमाणे आपण शेवटपर्यंत मारायची नाही. आता काय करायची, जे थोडंसं अंतर उरतंय, साधारण 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला ही थोडी तिरकी करायची, ब्रॉड करायची. म्हणजे हे जे अंतर जे आहे याच्यापेक्षा, या अंतरापेक्षा थोडी ब्रॉड खालच्या बाजूला करायची आपल्याला. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं इथे ब्रॉड केलं आहे याच्यापेक्षा. हे पहा, सगळीकडे अगदी सेम. त्याने काय होणार आहे, इथून ही जी नॉट आहे काढायला अगदी सहज निघणार आहे. तर या सगळ्या माझ्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. प्लीज, तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही. तुमचा एक लाईक ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि लाईक करायला पैसे देखील जात नाही. तुमचा एक लाईकमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला उत्साह येतो. त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल. आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका. त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा.